तर वेलकम. बघा आता आपलं काय चाललेलं आहे, बेसिकच चाललेलं आहे अजून, आहे का नाही. तर बेसिक मधलं आपण आतापर्यंत बेसिक नंबर 1 पाहितलं, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 पण पाहितलं. पण त्या बेसिक बरोबरच आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5, पार्ट 6 6 पार्ट बघितलेले आहेत. आता आपल्याला 7वा, 8वा आणि 9वा हे 3 पार्ट बघायचे आहेत. ठीक आहे. हे 3 पार्ट बघितले की आपलं बेसिक समाप्त होईल आणि पुढचा जो आहे म्हणजे प्रोनाऊन मधला हा पॉइंट, बरंचसं प्रोनाऊन याच्यामध्ये कम्प्लीट होऊन जातं. प्रोनाऊन आणि वर्ब हे बेसिक मध्ये. आता हे आपलं बघा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 7 असं दिलेलं आहे. तर आपण काय करायचंय, फक्त तुम्ही आता ऑब्झर्व करायचंय, सेम टू सेम तसंच आपण त्याला चौकोन करणार आणि सोपे सोपे एक 10-10, 15-15 मिनिटाचे हे पार्ट येतं, त्यामुळे काही जास्त मोठे नाही. तर बरं आता बघा पहिलं एक्झाम्पल दिसतंय. तर इथं काय दिलंय, एव्हरी वन ऑफ दोज वर्कर्स इज ए ट्रेन टेक्निशियन. इथं वन ऑफ दोज कॅन्डिडेट्स आर शुअर टू बी सिलेक्टेड. वन ऑफ द बुक्स इज डॅमेज आणि वन ऑफ माय फ्रेंड इज नॅशनल चॅम्पियन. तिथं नन ऑफ असे टोटल किती येतं, 8, 9 आणि 11 एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर आता तुमचे काही ओल्ड वर्कबुक मध्ये कमी असतील तर ते लिहून घ्यायचे, त्यामुळे तक करू नका, तिथं जागा भरपूर आहे. ओके. आता बघा पहिलं ह्याच्यामध्ये काय दिसतंय, एव्हरी वन ऑफ. ह्याला मी काय केलं, चौकोन केलं. ठीक आहे. ह्याला असा ब्लॉक करतो एव्हरी वन ऑफला. त्यानंतर इथं मी काय ब्लॉक करतो, वन ऑफला. त्यानंतर परत एकदा इथं काय ब्लॉक केलंय, वन ऑफला. परत इथं काय आलेलं आहे, वन ऑफ. PSI 12 आलेलं आहे. इथं काय दिसतंय, नन ऑफ. त्यानंतर काय दिसतंय, नन ऑफ. त्यानंतर काय दिसतंय, नन ऑफ. त्यानंतर काय दिसतंय, वन ऑफ. त्यानंतर काय दिसतंय, एनी वन ऑफ. त्यानंतर परत एकदा काय दिसतंय, वन ऑफ. इथं काय दिसतंय, वन ऑफ. संपलं. तर आपण हे जे शब्द लिहिले ते लिहूत आपण. कोणतं लिहिलंय बघा. आता पहिलं एव्हरी वन ऑफ, एव्हरी वन ऑफ. त्यानंतर कोणतं आहे, वन ऑफ. त्यानंतर काय आहे, नन ऑफ. अजून एनी वन ऑफ, एनी वन ऑफ. ठीक आहे. एवढे 4च होतं. सम वन ऑफ. ओके. 5 होतं. सम वन ऑफ. आता इकडे बघा, तर हे जे येतं कोण बघा, एव्हरी वन ऑफ. एव्हरी वन म्हणजे काय बरं, एव्हरी वन. हा, एव्हरी वन म्हणजे काय, प्रत्येक जण. बरोबर आहे की नाही. मग प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक एक व्यक्ती म्हणणार का नाही आपण. अरे एव्हरी वन म्हणजे काय, प्रत्येक एक व्यक्ती असाच अर्थ होतो ना. त्यानंतर काय, वन ऑफ. वन म्हणल्यानंतर ते कळतं एकच आहे. बरोबर आहे. मग आता एव्हरी वन ऑफ आणि वन ऑफला मिनिंग कसा आलाय, सिंग्युलर आलाय ना. कसा मिनिंग आलाय, अरे इकडे बघा, एव्हरी वन ऑफ म्हणलं की काय, आता मी जर का म्हणलं एव्हरी वन ऑफ स्टुडंट्स इज क्लेवर, तर याचा अर्थ काय आहे, तुम्ही जेवढे काय बसले त्यातला प्रत्येक जो स्टुडंट आहे तो कसा आहे, क्लेवर. फक्त एकच जण आहे, फक्त 4च जण आहेत का, नाही, प्रत्येक जण. म्हणजे प्रत्येक जण म्हणजे काय, प्रत्येक एक जण असा त्याचा अर्थ होतो. आणि प्रत्येक एक जण, एक जणाबद्दलच बोलणार आपण. मग एक जणाबद्दल बोललो की त्याला मिनिंग कसा होतो, अरे कसा होईल, सिंग्युलर. म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळाली की एव्हरी वन ऑफ आपलं कसं आहे, सिंग्युलर. आता दुसरं बघा, वन ऑफ. वन म्हणजे काय, एकच आहे, म्हणून ते पण कसं झालं, सिंग्युलर. आता पुढचं आहे नन ऑफ. म्हणजे यापैकी कोणीही नाही. म्हणजे 10 मुलं होतं त्यातला कुणीच हुशार नाही. म्हणजे 10 मुलांपैकी प्रत्येक जण, 10 मुलांपैकी प्रत्येक एक मुलगा पण हुशार नाहीये ना. मग ननचा अर्थ पण कसा होतो, एकच, म्हणून ते कसं आहे, सिंग्युलर. त्यानंतर एनी वन ऑफ म्हणजे काय, एनी वन. मी जर का म्हणलं एनी वन कम्स हिअर असं म्हणलं तर याचा अर्थ काय, कुणीतरी एकच जण. एनी वन म्हणल्यानंतर किती जण येणार, एकच जण येणार आहे ना. मग त्याला पण मिनिंग कसं आहे, सिंग्युलर. आणि समवन म्हणजे कोणीतरी, पण किती जण, एकच जण. कोणीतरी एक जण आला, मग तिथं पण अर्थ काय होतोय, एकच. म्हणजे आपण थोडक्यात काय म्हणू शकतो, हे जे आपले एव्हरी वन होतं, वन होतं, नन होतं, एनी वन होतं, सम वन होतं. खरं तर आपलं बघा, आपला एव्हरी वन, समवन, एनी वन, नन हे सगळे इनडेफिनाइट प्रोनाऊन होतं. काय येतं, इनडेफिनाइट प्रोनाऊन. इनडेफिनाइट प्रोनाऊन म्हणजे आपलं अनिश्चित सर्वनाम.
तुम्ही मराठीमध्ये शिकताना पुढे बघा, अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय असतं, की कोण काय हे काय असतं, अनिश्चित असतं. म्हणजे आपण मी समजा जर म्हणलं त्या दुकानात काय वाटेल ते मिळतं, अरे पण काय भेटतं, काय मिळतं माहितीये का, नाही, फक्त काय वाक्य, त्या दुकानात काय वाटेल ते मिळतं. पण काय मिळतं ते फिक्स सांगितलंय का मी, अरे सांगितलंय का, नाही ना. आता समजा मी जर का म्हणलं एखाद्याला तू कोणाशी बोलत होता, कोण, पण मला माहितीये का कोण होता तो, किंवा मी जर म्हणलं ती कोणाशी तरी बोलत होती, पण कोणाशी बोलते ही फिक्स माहितीये का मला. मी जर का म्हणलं खाली कोणीतरी येऊन गेला, कोण आला माहितीये का, नाही ना. मग हे काय इनडेफिनाइट आहे, काय इनडेफिनाइट. इनडेफिनाइट म्हणजे काय, आपल्याला माहिती नाही, अनिश्चित. कळालं. मग आता हे जे इनडेफिनाइट प्रोनाऊन होतं, आता थोडक्यात हे एव्हरी वन ऑफ नन ऑफ एनी वन ऑफ समवन, ह्यांना कसा मिनिंग आहे, सिंग्युलर मिनिंग आहे. मग आता जर का ह्यांना सिंग्युलर मिनिंग असेल तर ह्यांच्या पुढे येणारं जे नाऊन आहे, हे नाऊन मात्र कसं असतं, प्लुरल. नाऊन कसं असतं, प्लुरल. ह्याच्या बरोबर येणारं नाऊन कसं असणार, प्लुरल. पण ह्या सर्वांना सिंग्युलर मिनिंग आहे, तर ह्याच्या बरोबर येणारं जे वर्ब आहे, वर्ब, ते कसं असणार, सिंग्युलरच असणार. कसं असणार, सिंग्युलर. इथं पण वर्ब कसं असणार, सिंग्युलर असणार. इथं पण वर्ब कसं असणार, सिंग्युलर. इथं पण कसं असणार, सिंग्युलर. आणि इथं पण कसं असणार आहे, सिंग्युलर. म्हणजेच आपल्या गरिबांच्या भाषेमध्ये काय लक्षात ठेवायचं, की जर का एव्हरी वन ऑफ आला, वन ऑफ आला, सम वन ऑफ आला, नन ऑफ आला, एनी वन ऑफ आला, तर आपण वर्ब कसं घ्यायचं, सिंग्युलर. बस संपलं. काय सांगा मग, काय कळालं सांगा बरं. एव्हरी वन ऑफ आला, सम वन ऑफ आला, एनी वन ऑफ आला, नन ऑफ आला, अजून संपले, नन ऑफ आला, तर आपण वर्ब कसं घ्यायचं, बस संपलं. एवढंच आहे या एरर मध्ये. कळालं का तुम्हाला, अरे कळालं का. आणि गरिबांच्या देशात सांगतो, इथं एव्हरी वन ऑफ दिसलं, इथं वन ऑफ दिसलं, नन ऑफ दिसलं, एनी वन ऑफ दिसलं, की तुम्ही डायरेक्ट वर्ब सिंग्युलर आहे का नाही चेक करायचं, बाकी डोकं चालवायचं नाही. ठीक आहे. मग आता हे झालं सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट पार्ट 7. कळालं. मग आता आपण डायरेक्ट एक्झाम्पल सोडू. आणि इथं बघा, मग एव्हरी वन ऑफ दिस वर्कर्स, ह्याला कसं मिनिंग आहे सांगा. मग वर्ब कसं पाहिजे, इथं बघा इज सिंग्युलर आलं की नाही, हा, मग हे वर्ब माझं सेंटेन्स कसं आहे, बरोबर. आता इथं बघा वन ऑफला कसं मिनिंग आहे, सिंग्युलर आहे ना. मग इथं वर्ब पण कसं पाहिजे, मग आर बरोबर आहे काय, इथं काय पाहिजे होतं, इज पाहिजे. इथं वन ऑफला कसं मिनिंग आहे, मग इथं इज बरोबर आहे का, हा, इज सिंग्युलर असतं ना आपलं. मग हे काय आहे, बरोबर. इथं वन ऑफला कसं मिनिंग आहे, सिंग्युलर. मग इथं इज पण आपलं कसं आहे, सिंग्युलर आहे ना. मग हे पण सेंटेन्स आपलं कसं आहे, बरोबर आहे. आता नन ऑफला कसं मिनिंग आहे सांगा. मग नन ऑफ द टीव्ही सिरियल्स आर, आर येईन का इथं, इथं काय पाहिजे होतं, इज वर्थ वॉचिंग टुडे. म्हणजे एकही टीव्ही सिरियल काय पाहण्याच्या लायकीची सध्या नाही. आणि आपल्या सिरियल तुम्हाला माहिती आहे की बोगस असतात, आहे का नाही, एकदम बोगस. आणि नॉर्मली लेडीज लोकच बघत येतं. त्या सिरियल असतात 22 मिनिटाच्या, म्हणजे 30 मिनिटं टाइम असतो, त्यातल्या 8 मिनिटं जाहिराती, 22 मिनिटं ऍक्च्युअल सिरियल होती. त्यामध्ये 8 मिनिटं ते प्रत्येक एक जण कोणतरी म्हणणार नुसते थोबाड झूम करून, ह्याच्यावर झूम झूम, बघितलं असेल ना तुम्ही सिरियल मध्ये, आहे का नाही, असे नुसते त्याच्यावरतीच जाते त्यांचं. आणि लेडीज लोक तरी बघत होते आणि येडे होते त्यांच्यासाठी फार. काय आवडत असेल ते नारी शक्तीला काय माहिती, आहे का नाही. आणि असं काय बोगस आहे, जाऊन द्या आता काय. त्यात एक जण काहीतरी काड्या करणार आणि दुसरं लगेच नीट करणार. ती एक मालिका आहे कोणती तरी, इतके प्रो लेवलची होती ती, मोठ्या डोळ्याची कोकिलाबाईंची मालिका माहिती आहे का. तिची गोपी भाऊ काहीतरी होती, आणि ती लॅपटॉप धुवून वळायला ती. माणूस अडाणी असतं पण एवढं बी अडाणी नसतं, आहे का नाही. आता ते गोपीने, मी म्हणतो कधी होईना घरात तिच्या नवऱ्याला ते लॅपटॉपवर काहीतरी काम करताना चार्जिंग लावताना बघितलं नसेल. म्हणजे माणसाने इतका अडाणी नाही दाखवावा, ही अशा मालिकाचा. त्यामुळे ते वाक्य एकदम चांगलं सापडलेलं आहे, जाऊ द्या. हा, म्हणजे लायब्ररीत तुम्ही एक चक्कर मारा मेजर, तुम्हाला 10-15 मुली लगेच कंबळी शिवा असल्या मालिका बघत येतात. जी मराठीवर, स्टार प्रवाहावरच्या, माझी मम्मी बघते ना, त्यामुळं मला माहिती असतं.
चलो जाऊ दे आता. नन ऑफला कसं मिनिंग आहे? सिंग्युलर. आणि मग इथं इज पण कसं आहे? सिंग्युलर. मग हे बरोबर आहे. राज्यसेवा 24 ला विचारलं होतं बरं काय. आता इथं नन ऑफला कसं मिनिंग आहे? सिंग्युलर. मग नन ऑफ माय लॉस्ट बुक्स वर, इथं वर येईन का रे? नाही, इथं काय पाहिजे होतं? वॉज फाउंड. आणि इथं वन ऑफला कसं मिनिंग आहे? सिंग्युलर. मग इथं टेल्स बरोबर आलंय का? अरे आलंय ना. टेल्स हे काय आपलं V5. मग V5 सिंग्युलर आहे ना. मग हे सेंटेन्स माझं बरोबर. आता एनी वन ऑफला कसं मिनिंग आहे? सिंग्युलर. एनी वन ऑफ द कॅन्डिडेट्स, आणि इथं इज बघा सिंग्युलर आलं. हे सेंटेन्स माझं काय आहे? बरोबर. आता इथं वन ऑफला कसं मिनिंग आहे? सिंग्युलर. आणि मग इथं वर्ब कसं पाहिजे? इथं बघा हॅव येईन का बरोबर? मग हॅव आपलं प्लुरल आहे ना. इथं काय पाहिजे होतं? हॅज पाहिजे होतं. चला T23 ला विचारलेले. आता वन ऑफला कसं मिनिंग आहे? सिंग्युलर. मग आता इथं हॅव ओन पाहिजे होतं का? नाही, इथं काय पाहिजे होतं? हॅज ओन. कळालं? मग हे संपलं. आता याच्यामध्ये बघा, इथं हे जे नाऊन आहे ते बघा स्टुडंट्स प्लुरल नाऊन आहे का नाही? इथं पण बघा स्टुडंट्स प्लुरल नाऊन आहे. इथं बघा कॅन्डिडेट्स प्लुरल नाऊन आहे का नाही? इथं बघा माय सर्वंट्स प्लुरल नाऊन आहे का नाही? इथं बघा लॉस्ट बुक्स बुक्स प्लुरल नाऊन आहे का नाही? इथं बॉईज प्लुरल नाऊन आहे का नाही? टीव्ही सिरियल्स हे प्लुरल नाऊन आहे का नाही? त्यानंतर इथं बघा दिज वर्कर्स प्लुरल नाऊन आहे. कॅन्डिडेट्स पण प्लुरल आहे का नाही? आणि हे बुक्स पण काय आहे? प्लुरल. आणि फ्रेंड्स पण काय आहे? प्लुरल. कळालं? मग संपलं आपलं हे जे एरर नंबर सॉरी सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 7 किंवा जुन्या वर्कबुक मध्ये त्यालाच नाव होतं एरर नंबर 38. कळालं का तुम्हाला हे? चला आता नीट बसा, मग आपण रिवाइज करू त्याला, मग लिहायला चान्स देतो तुम्हाला. चला इकडे लक्ष द्या. बरं आता बघा, आपण काय केलं होतं सगळ्यात पहिल्यांदा आठवायचंय थोडंसं. छोटे छोटे टॉपिक येतात, तिन्ही पण टॉपिक छोट्याले आहेत. आता आपण काय केलं होतं सगळ्यात पहिल्यांदा, की आपण एव्हरी वन ऑफ, त्यानंतर नन ऑफ, एनी वन ऑफ, त्यानंतर सम वन ऑफ, त्यानंतर नन ऑफ, ह्यांना असं चौकोन केलं होतं. म्हणजे आयताचा आकार होता पण चौकोन म्हणूया. ओके. त्यानंतर मग हे सगळे 11 सेंटेन्स होते, आठवते ना? आणि त्यानंतर मी काय केलं होतं, त्या सेंटेन्सला इथं लिहिलं होतं ना. मग एव्हरी वन ऑफ, नन ऑफ, वन ऑफ, नन ऑफ, सम वन ऑफ. एक सम वन ऑफ मला आठवत नव्हतं आहे का नाही? मग ते लिहिलं आणि सांगितलं होतं बघा एव्हरी वन ऑफ म्हणजे प्रत्येक जण याचा अर्थ प्रत्येक एक जण. मग प्रत्येक एक जण म्हणलं त्याला मिनिंग कसं? सिंग्युलर. त्यानंतर मी लिहिलं नन ऑफ म्हणजे कुणीच नाही, याचा अर्थ 10 पैकी एकही, म्हणजे प्रत्येक एक जणाला निवडलं तरी एकही नाही, म्हणून ते पण काय झालं? सिंग्युलर. वन ऑफ म्हणजे ते कळतंयच लगेच, वन ऑफ म्हणजे एकच आहे. त्यानंतरून आपण एव्हरी वन ऑफ, एव्हरी वन म्हणजे प्रत्येक जण म्हणजे एकच आला, आणि समवन म्हणजे कुणीतरी एक जण. मग या सगळ्यांना मिनिंग कसं आहे? सिंग्युलर मिनिंग आहे. आणि हे जर का सिंग्युलर आहे तर वर्ब पण आपलं कसं पाहिजे? सिंग्युलरच पाहिजे. कसं पाहिजे? सिंग्युलर. आणि मग आपण काय केलं होतं, त्याच्या पुढचं नाऊन ते पी लिहिलं होतं. पी म्हणजे काय? प्लुरल. आणि पुढं मग सिंग्युलर मात्र आपण काय केलं होतं? प्रत्येकाचं पूर्ण लिहिलं होतं आहे का नाही? मग आपण सेंटेन्स सोडवायला सुरुवात केलं होतं. मग सेंटेन्स सोडित होतं, त्याच्या खाली लिहायचं होतं आपण सिंग्युलर आहे बाण करून, मग वर्ब सिंग्युलर असलं तर त्याच्या खाली येस लिहायचं, पुढं बरोबरच स्टिक करायचं, मी करायचं ना. आणि मग जर का नसलं तर ते आपण सिंग्युलर करून लिहायचं ना. समजा हॅव असेल तर तिथं आपण हॅज लिहिलं होतं, आर असेल तर इज लिहिलं होतं, किंवा वीर असेल तर वॉज लिहिलं होतं आहे का नाही? आणि मग बरोबर असलं की बरोबर लगेच चौकोन करून असं बरोबरच स्टिक करायचं आपण त्या सेंटेन्सला. कळतंय ना हे? आणि मग टीव्ही सिरियलच्या वेळेस सांगितलं होतं तुम्हाला, सिरियलचं ते आहे का नाही, ते एका मालिकेचं सांगितलं होतं त्या गोपीच्या, आहे का नाही? आठवतंय? ठीक आहे. मग आता हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 7 आपलं इथं काय झालेलं आहे? संपलेलं आहे. आता मी लगेच, तुम्ही लिहा आधी, तुमचं लिहून झालं की मग आपण लिंक चेंज करू. ठीक आहे, चलो घ्या लिहून मग आता.